आज मी इडलीचा जुगाड केला आहे, तो कसा केला आहे सो शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघा। सो कालच इडली केली आहे मी आणि इडलीचं भांडं मी आईकडून घेऊन आली होती आणि कालचा हा इडलीचा बॅटर असाच होता। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि ते मस्त एकदम मिक्स करून घेतलं। नंतर मी जुगाड हा केला की माझ्याकडे ज्या छोट्या वाट्या होत्या त्याच्यामध्येच मी आज इडली बनवणार आहे। त्यासाठी थोडंसं तेल लावलं त्या वाट्यांना, त्याच्यामध्येच इडलीचं बॅटर टाकून इडली करण्यासाठी ठेवलं आणि राहिलेलं पीठ होतं त्याच्यापासून मी डोसा बनवला आणि मस्त एकदम क्रिस्पी डोसा झाला आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत इडल्या पण झाल्या माझ्या। आणि कालची चटणी माझ्यासोबत होतीच आणि आता थोडासा मी बटाट्याची भाजी केली होती, यासोबत मी आज इडली आणि डोसा खाणार होते एकदम क्रिस्पी। आणि जर तुमच्याकडे इडलीचं भांडं नसेल तर तुम्ही हा जुगाड तुम्ही करू शकता। आणि मस्त इडल्या होतात, जशा इडलीच्या भांड्यामध्ये इडल्या होतात तशाच इडलीच्या वाटी घेऊन पण इडल्या खूप छान होतात। आणि अशा प्रकारे मी एकदम क्रिस्पी डोसा पण करून घेतला आणि इडली आणि डोसा हा आज माझ्या नाश्त्याचा बेत होता। नंतर आम्ही संध्याकाळी कोकण महोत्सवमध्ये गेलो आणि इतकी खूप काय काय होते, आंपोळी, नंतर कोकम आणि असे मस्तपैकी टी-शर्ट्स पण खूप काय लिहिले होते त्याच्यावरती। आणि हे बिस्किट खात होते आणि खूप बिस्किट खाल्लं, त्याच्या तोंडातून एकदम धूर येत होता आणि खूप छान वाटत होतं। आणि अक्षित घाबरला होता की मला हे नको आहे, मला इथे नाही बसायचं आहे। आणि अक्षित एका वर्डसाठी काय बोलतो, बघा मला पण यायला 10 वाजले। नंतर आम्ही आणलं होतं त्यासाठी गिफ्ट म्हणजे दुर्बीण। ते त्याने एकदम सर्व काढून वगैरे झाल्यावरती बघून वगैरे झाल्याने त्याला एकदम प्रॉपर जसं आणलं होतं तसंच ठेवायचं होतं। सो असा वाटला होता आमचा दिवस। कसा वाटला मग नक्की कमेंटमध्ये सांगा। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।